कारण आम्ही तर पूर्ण ते खोली ओपन दिसतो दाखवली तुम्हाला. असं मीटिंग नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे अर्नाळा फोर्टला जायचं आहे आम्हाला आणि आता आम्ही आहोत अर्नाळा बीचला. आणि माझ्याबरोबर 2 माझे मित्र आहेत, बघू शकता. हा तेजस रपशे आणि तो पुढे चालला आहे, तो सर्वेश नट्टे. दाखवत गेल्यानंतर तुम्हाला तो पुढे गेला आहे. साईडला बघू शकता तुम्ही, बघू शकता साईडला, बीचच्या साईडला मच्छी सुकाची घातलेली असते इथे. आय थिंक बोंबील आहे, ते बोंबील या साईडला पण आहेत. बोंबील इथून आम्हाला फेरीची बोट पकडायची आहे. अजून बोट आले नाही, आत्ताच बोट गेले, त्यामुळे जरा थांबावं लागेल आम्हाला. तर मित्रांनो, आता ही फेरीची बोट आली आहे आणि आता आम्ही चाललो आहे फोर्टला. पर पर्सन या फेरीमध्ये 20 रुपये आहेत. जास्त टाईम थांबायला नाही लागत, 15 मिनटं जर आम्ही थांबलेलो, त्याच्यानंतर आले बोट. चला फायनली आम्ही आता बोटीतून उतरतोय आणि तर मित्रांनो, बोट इथे थांबते आणि आपल्याला जायचं आहे, क्रॉस करून तिकडे जायचं आहे. त्यामुळे मी आणि तेजसने दोघांनी जीन्स घातलेली होती, त्यामुळे आम्हाला जीन्स भिजल्याची आणि याने तर ट्रॅक घातला होता. त्यामुळे माझं एक सजेशन आहे, तुम्ही इथे याल तर ट्रॅक घालून या आणि शूज वगैरे काय घालू नका, चप्पल घाला, कारण शूज पण भिजणारच. बाकी खरं बोटीचा एक्सपिरियन्स कसा होता तेजा? बोटीचा एक्सपिरियन्स कसा होता? बोटीचा एक्सपिरियन्स एक नंबर होता. थोडी भीती वाटत होती, मजा आली. चला आता कुठून जायचं ते बघू, कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलो आहे आणि वाट कुठे जायची, किल्ल्यावर जायची वाट माहिती नाही, त्यामुळे आम्ही विचारत जाणार आहोत. त्या दादाने आम्हाला वाट सांगितली आहे, खालून जावा किनाऱ्यावरून. आम्ही पण आता किनाऱ्यावरून खालून चाललो आहे. आतमधून गावातून, त्या साईडून गावातून पण वाट आहे. दादा बोलले इथून खालून जावा.
फायनली मित्रांनो 10 मिनटानंतर चालून आता आम्ही पोचलो आहे किल्ल्याच्या पायथ्याला, प्रवेशद्वारावर पोचलो आहे. आणि प्रवेशद्वारावर पाहतोय तर काय बघा तुम्ही, मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते डोळ्यात. मित्रांनो एकदम अशी प्रवेशद्वाराच्या समोरच आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधील अर्नाळा गावामध्ये आहे. वसई शहरापासून हा किल्ला 12 किलोमीटर आहे आणि तिथे येण्यासाठी वसईमधून आपल्याला बस पण अवेलेबल आहे. तसंच आपण प्रायव्हेट वाहन म्हणजे बाईक वगैरे घेऊन येऊ शकतो. तर मित्रांनो, या भारतीय पुरातन सर्वेक्षण सूचना नोटीस यावर सर्व दिलेले आहे. या किल्ल्याची स्थापना वगैरे कधी झाली ती वाचू शकता. आणि हे आहे प्रवेशद्वार. तर मित्रांनो पाहू शकता, किल्ल्यावर आता काही अवशेष राहिले. म्हणजे या मधल्या भागात जे काय असायला हवं त्यापैकी आता या भिंती आहेत. त्या भिंती म्हणजे आता हे बघा केवढ्या भिंती आहेत, त्या थोड्याफारच भिंती आहेत. हे बघा, बाकी आतमध्ये असं काय राहिलं नाही. जे काय आहे ती किल्ल्याची तटबंदी, बाकी काहीच नाही. तुम्ही किल्ला बघू शकता. खाली जाऊन बघू इकडं. काय नाही, खाली एक रूमच आहे, खोलीच आहे. चल खाली जाऊ. पूर्ण ती खोली ओपन दिसते. काय खाली एवढी जाय, जास्त मोठी पण नाही. आय डोंट नो कशासाठी पहिला उपयोग करत असेल याचा. मस्त जरा थंड वाटते, बाहेर भरपूर ऊन आहे. काहीच याला काय बोलू शकतो काय मला माहीत नाही, कारण गुप्त खोली तर होऊ शकत नाही ना. गुप्त खोली तर होऊ शकत नाही, कारण एवढी मोठी आहे दिसते. तर आता बुरुजाच्या इथून जातोय मी. काय तिथे एक आपल्याला पायरी दिसते, बघूया पायरीन खाली जाऊन काय आहे. तर काय ही वाट दाखवली तुम्हाला, ही डायरेक्ट इथून प्रवेशद्वारावर कोण आलं तर त्यासाठी त्यावर वरून नजर ठेवण्यासाठी आहे ती वाट. माहिती नव्हतं, मी पण बघितलं नव्हतं. मी पहिल्यांदाच बघतो व्हिडिओ म्हणजे पहिल्यांदाच मी या किल्ल्यावर आलो आहे. त्यामुळे जेवढं काही मला तुम्हाला दाखवता येईल नवनवीन तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि या जो किल्ल्याची तटबंदी आहे ना, तटबंदी एकदम मस्त भक्कम मजबूत आहे. आणि सीन असा आहे, इथे आतमध्ये काही नाही. आतमध्ये इथे आता एक विहीर आहे, दाखवतो. इथे विहीर आहे, पाणी भरत आहेत, कपडे वगैरे धुत आहेत. आणि इकडे या भिंती आहेत, त्या पण मोडलेल्या भिंती आहेत. आतमध्ये मंदिर आहे, आय थिंक महादेवाचंच मंदिर असेल, कारण मी गेलो आहे ना, नंतर जाऊन बघतो. आणि आज रामनवमी आहे, त्यामुळे इथे काहीतरी कार्यक्रम आहे. बघू आपण हळूहळू तुम्हाला मी सर्व दाखवतो.
मित्रांनो, हा 5वा बुरुज आहे आणि ऑलमोस्ट इथे 10 बुरुज आहेत. जसं मी नेटवर माहिती बघितली होती त्याप्रमाणे इथे 10 बुरुज आहेत. हा 5वा बुरुज आहे. एक 4था बुरुज आहे, तो पण असा पूर्ण तुटलेला आहे. तो हा 5वा बुरुज, तो पुढे दिसते 6वा 7वा, तिकडे 8वा आहे. ला दिसणार नाही, जवळ जाऊन जातो. बघू शकता या किल्ल्याच्या पूर्ण चारी बाजू समुद्र आहे. समुद्र किनारा आहे पूर्ण चारी बाजू. मित्रांनो, अर्नाळा किल्ला सागरी दुर्ग असल्यामुळे हा किल्ला खूप महत्त्वाचा होता आणि या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी या किल्ल्यावर खूप लढाया झाल्या. म्हणजेच पोर्तुगीज, इंग्रज, मराठा आणि मुघल यांच्यात खूप लढाया झाल्या. आणि हा किल्ला चौरसाकृती किल्ला आहे आणि तो सुमारे 700 चौरस किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे आणि त्याच्या चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला असा एक हा सागरी दुर्ग आहे. तसेच या किल्ल्याच्या भिंती 25 ते 30 फूट एवढ्या उंचीच्या आहेत आणि याच्या अजूनही या किल्ल्याचे ज्या भिंतीचं बांधकाम आहे अजूनही मजबूत आहे. तर या किल्ल्याची स्थापना इसवी सन 1516 मध्ये सुलतान मोहम्मद बेगार यांनी केली आणि हा किल्ला जलवाहतुकीच्या सोयीसाठी खूप महत्त्वाचा आहे हे असं समजल्यानंतर पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर आपला ताबा मिळवण्यासाठी 1530 मध्ये त्यांनी युद्ध केले आणि त्यानंतर हा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. तसेच पुढे जाऊन पोर्तुगीज आणि पहिला बाजीराव पेशवा यामध्ये युद्ध झाले. त्यामध्ये इसवी सन 1734 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. ताब्यात आल्यानंतर त्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. तसेच या किल्ल्यावर काही काळ मराठ्यांनी राज्य केले आणि त्यानंतर 1781 मध्ये मराठा आणि इंग्रज या युद्धामध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तर मित्रांनो, या किल्ल्यावर फिरण्यासाठी खूप काही ठिकाणे आहेत. जसे की तिथे एक अष्टकोनी तलाव आहे, परत 10 बुरुज आहेत आणि 3 दरवाजे आहेत या किल्ल्यावर. तसेच मेन मध्ये आहेत ना गुप्त दरवाजे आहेत आणि खाली असे चोरवाटा वगैरे गेलेले आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता या भिंतींवर हे असं काही नाही काही कृत्य केलेलं आहे. कोण आपल्यासारखीच माणसं असेल कोणतरी, पण कृपया हे असं काही करू नये, कारण हे आपले प्राचीन किल्ले आहेत. आपण यांचं संवर्धन केलं पाहिजे. हे अशा प्रकारे भिंतींवर नावं वगैरे लिहून काही मिळणार पण नाही. आपले हे प्राचीन गड किल्ले वगैरे आहेत ना, हे जपले पाहिजेत. हे अशा प्रकारे काय करू नका. एकतर या किल्ल्याची फक्त आपल्याला तटबंदीच बघायला मिळते इथून. बाकी आतला भाग आहे ना, म्हणजे आतल्या भिंती वगैरे ते पडल्यात आणि ही अशी मनुष्यवस्ती निर्माण झाली आहे. आतमध्ये तर पूर्णच्या पूर्ण मोकळं आहे. इथे एक कबर आहे आणि तिथे दोन मंदिर आहेत. बस बाकी असं या किल्ल्यावर पाहण्यासारखं काही नाही. फक्त एवढंच की
हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला असल्यामुळे एक वेगळंच आकर्षण आहे या किल्ल्यामध्ये. तर आपण हा व्हिडिओ आज इथेच थांबवू आणि ही तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा. अशा प्रकारे हा आमचा एक छोटासा ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटतो तो नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटते ती नक्कीच कमेंटद्वारे सांगा.